नमस्कार. आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. शारदीय नवरात्र उत्सव 2025. नवरात्र उत्सव हे 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत साजरा करण्यात येणार आहे. नवरात्र हा 9 दिवसांचा नसून 10 दिवसांचा असणार आहे. यावर्षी तृतीया तिथी ही बुधवार गुरुवार म्हणजे 24 आणि 25 सप्टेंबर अशा 2 दिवस असल्या कारणाने ही आपल्या सर्वांसाठी शुभ गोष्ट आहे. तर मग आपण पुढे ह्या 9 दिवसात आपल्याला 9 कोणत्या देवींची पूजा करायची आहे, 9 माळी कोणत्या चढवायच्या आहेत, 9 नैवेद्य कोणत्या देवीला अर्पण करायचे आहेत, तसेच प्रत्येक देवीचा मंत्र कोणता असणार आहे, हे आपण सर्व पुढे हळूहळू बघूया. पहिला दिवस म्हणजे घटस्थापनेचा पहिला दिवस म्हणजे पहिली माळ. पहिल्या दिवशी पहिल्या माळेला आपल्याला घटाची स्थापना करायची असते, म्हणजे घटस्थापना करायची असते. तर पहिला दिवस हा 22 सप्टेंबर 2025 सोमवार असून या दिवशी आपल्याला माता शैलपुत्रीचे पूजन करायचे आहे. पहिल्या दिवसाचा पहिला रंग हा पांढरा असून हा सकारात्मकता आणि निरागसतेचे प्रतीक मानला जातो. पहिल्या दिवसाचा नैवेद्य हा गाईच्या शुद्ध तुपापासून बनवलेला गोड पदार्थ असणार आहेत. तर पहिल्या दिवसाची माळ ही 11 विड्यांच्या पानांची माळ किंवा पिवळी फुले आपण चढवणार आहोत. या दिवसाचा मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु मा शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. दुसरा दिवस म्हणजे दुसरी माळ 23 सप्टेंबर 2025 मंगळवार. या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. रंग आहे लाल. लाल रंग हा रागाचा, आवडीचा आणि शुभ संकेताचा प्रतीक मानला जातो. या दिवशी आपल्याला साखर किंवा फुटाणे किंवा यापासून बनणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे. दुसरी माळ ही पांढऱ्या फुलांची म्हणजे अनंताची फुले, मोगरा, चमेली यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे. दुसऱ्या माळेला आपण ब्रह्मचारिणी देवीची पूजा करणार आहोत. तर त्या दिवशी आपल्याला पूजा करताना या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारी रूपेणी संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या मंत्राचा जाप करत आपल्याला या देवीची मनोभावने पूजा करायची आहे. तिसरा दिवस तिसरी माळ 24 सप्टेंबर 2025 बुधवार. मागे मी सांगितल्याप्रमाणे ह्या वर्षी तृतीया तिथी ही 2 दिवस असणार आहेत, म्हणजे 24 सप्टेंबर 2025 बुधवारी आणि 25 सप्टेंबर 2025 गुरुवारी. या दोघी दिवशी आपल्याला तृतीया तिथी साजरी करायची आहे. तर 24 सप्टेंबर बुधवारी रंग आहे निळा. या दिवशी आपल्याला चंद्रघंटा देवीची पूजा अर्चना करायची आहे. या दिवसाचा नैवेद्य आहे दूध किंवा खीर किंवा यापासून कोणताही बनवलेला गोड पदार्थ. तिसरी माळ चढवणार आहोत आपण निळ्या रंगाची फुले म्हणजे गोकर्ण, कृष्णकमळ या प्रकारची फुले. चौथा दिवस तृतीया तिथी 25 सप्टेंबर 2025 गुरुवार. तृतीया तिथी 2 दिवस असल्यामुळे या दिवशीही आपण चंद्रघंटा देवीची पूजा करणार आहोत. रंग आहे पिवळा. नैवेद्य दूध किंवा खीर किंवा यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ देवीला अर्पण करायचा आहे. चंद्रघंटा देवीचा मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी एकच तिथी असल्यामुळे या दोघे दिवशी हा चंद्रघंटा देवीची पूजा करायची आहे. पाचवा दिवस चौथी माळ 26 सप्टेंबर 2025 शुक्रवार. या दिवशी आपल्याला कुष्मांडा देवीची पूजा करायची आहे. रंग आहे हिरवा. हिरवा रंग हा निसर्गाचा प्रतीक मानला जातो. या दिवशी आपल्याला गोड पुरी किंवा मालपुवा, गोड भजी यासारखा गोड नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे.
चौथी माळ ही आपल्याला केसरी फुलं, भगवी फुलं, अशोकाची पानं, मोगऱ्याची फुलं यासारख्या फुलांची माळ चढवायची आहे. या दिवसाचा मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु मा कृष्णांडा रूपेणी संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. 6वा दिवस, 5वी माळ, 27 सप्टेंबर 2025 शनिवार. या दिवशी महापंचमी सुद्धा आहे. देवी स्कंद मातेची पूजा केली जाते. रंग आहे राखाडी. राखाडी रंग हा स्थिरतेचे प्रतीक मानला जातो. देवीला या दिवशी केळीचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे. माळ आहे 11 बेलपानांची माळ. तर या दिवसाचा मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु मा स्कंद माते रूपेणी संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. 7वा दिवस, 6वी माळ, 28 सप्टेंबर 2025 रविवार. या दिवशी आपल्याला कात्यायनी देवीची पूजा करायची आहे. रंग आहे केशरी. केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक मानला जातो. नैवेद्य आहे मधाचा. माळ कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे. कात्यायनी देवीचा मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु मा कात्यायनी रूपेणी संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. 8वा दिवस म्हणजे 7वी माळ, 29 सप्टेंबर 2025 सोमवार. या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. रंग आहे मोरपंखी. नैवेद्य गुळाचा अर्पण करायचा आहे. माळ आहे नारंगी फुलांची माळ. कालरात्री देवीचा मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु कालरात्री रूपेणी संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. 9वा दिवस म्हणजे 8वी माळ, 30 सप्टेंबर 2025 मंगळवार. या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. रंग आहे गुलाबी. गुलाबी रंग हा प्रेम, जिव्हाळा आणि भावनेचे प्रतीक मानला जातो. खोबरे, नारळ किंवा खीर यापासून बनवणारा पदार्थ आपल्याला नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे. या दिवसाची माळ आहे गुलाबाची फुले, जास्वंदाची फुले. मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु महागौरी रूपेणी संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. 10वा दिवस, महानवमी तिथी, 1 ऑक्टोबर 2025 बुधवार. या देवी सिद्धदात्री देवीची पूजा केली जाते. रंग आहे जांभळा. ते नैवेद्य पांढरी तीळ किंवा त्यापासून बनणारा कुठलाही एक पदार्थ. माळ आहे लिंबूची माळ किंवा या दिवशी आपण कुंकुमार्चन सुद्धा करू शकतो. सिद्धिदात्री देवीचा मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिदात्री रूपेणी संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. 11वा दिवस म्हणजे दशमी, 2 ऑक्टोबर 2025. या दिवशी आहे दसरा. दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सगळं वाईट गोष्टी, नकारात्मक गोष्टींचे दहन करायचे आहे आणि नव्याने एक सुरुवात करायची आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.